अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आज आपला विषय होणार आहे की पितृपक्ष येणार आहे आणि पितृपक्षांमध्ये आपल्याला सेवा करायची, ती म्हणजे पितरांची। आता पितरांची सेवा केव्हा करायची? आपल्याला पितृदोष असतो किंवा पितृऋण असतं तेव्हाच करायची असते का? तर नाही। तर आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी तर जी सेवा केली जाते ती तर असतेच, पण आपल्यावरती कृपा आशीर्वाद पितरांचा असावा त्यासाठी आपल्याला पितरांची सेवा करायची असते। ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो किंवा महाराजांची सेवा करत असतो बघा, निस्वार्थी भावनेने आपण महाराजांची सेवा करतो की महाराजांसाठी सेवा करत असतो, त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल पितरांची देखील आपल्याला सेवा करायची असते। पितृदोष असतो तेव्हा तर आपण उपाय तापाय सगळ्या गोष्टी करत असतो, सेवा देखील करत असतो, सगळं काही पारायण करत असतो, पण पितृदोष नसताना देखील आपण पितरांच्या सद्गतीसाठी, त्यांना शांती लागण्यासाठी, त्यांना प्रसन्न राहू देत सांगण्यासाठी आपल्याला सेवा करायची असतात। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तुम्हाला पितृदोष असेल तर नक्कीच करा, आणि पितृदोष असला तर संकल्पयुक्त तुम्ही हे सेवा करू शकतात किंवा हे पारायण करू शकतात। आणि तसं काही नसेल, पितृदोष वगैरे नसेल तुम्हाला, तर पितरांसाठी तुम्ही नुसती सेवा करू शकतात। बिना संकल्पची सेवा देखील तुम्ही या 15 दिवसात करू शकतात। श्रीकृष्णांनी स्वतः मुखातून सांगितलेली सेवा ती म्हणजेच भागवत पारायण, भगवत गीतेचं पारायण हा शेवटचा पर्याय सांगितलेला आहे। पितृदोष निवारण्यासाठी कितीही प्रखर पितृदोष असू द्या, तुम्हाला पितरांचा कितीही मोठा कोप असला तुमच्यावरती, तर तुम्हाला सांगेल की भागवत पारायण म्हणजे भगवत गीता वाचल्यानंतर पितृदोष हा जात असतो। पण आपल्याला आजकाल धावपळीच्या जे जग चाललेलं आहे किंवा माणसांना वेळ नाहीये, स्त्रियांना वेळ नाही, कोणालाही वेळच नाहीये, तर आपल्याला सांगेल मी, जो भागवत ग्रंथ आहे हा मोठा आहे माझ्याकडे, तर ह्या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही होत। आता हा देखील आहे, याच्यापेक्षा मोठे सुद्धा असतात, तर ह्या ग्रंथाचं पारायण केलं तर अतिउत्तम। या ग्रंथामध्ये 18 अध्याय असतात। आपल्याला माहिती आहे भगवत गीतेचे 18 अध्याय असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर गीता जी जर पठन आपण केली तर अतिउत्तम पितृपक्षामध्ये। तर 15 दिवस आहे, तर 15 दिवसात कशी पठन करायची ते मी तुम्हाला सांगेन। तर 15 दिवसांमध्ये 18 अध्याय कसे पठन करायचे ताई हा प्रश्न असेल, तर एका दिवशी छोटे अध्याय असतील तर 2 अध्याय तुम्ही पठन करू शकतात, या प्रकारे करू शकतात। आणि मग 3 अध्याय असतात तर एका दिवसाला 2-2 अध्याय येतील, या प्रकारे करू शकतात। आता तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल कारण याला भरपूर वेळ लागून जातो। मी स्वतः याचं पारायण अधिक मास आता गेला तर अधिक महिन्यामध्ये केला होता, तर अधिक महिन्यामध्ये याचं पारायण मी केलं होतं 18 दिवसाचं। त्याला काही नियम वगैरे नसतात, मी काही संकल्प वगैरे केला नव्हता, फक्त आपल्या घरामध्ये भगवत गीता वाचली गेली पाहिजे आणि त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाहीये। काशी यात्रा किंवा 4 धाम करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जर भगवत गीतेचं पारायण होत असलं किंवा भगवत गीतेचा ग्रंथ असला तर आपलं घर हे पवित्र बनत असतं। त्यामुळे मी हे पारायण केलं होतं आणि पितृदोष देखील निवारण होत असतं। तर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा असं मला सांगायचंय। तुम्हाला जर वेळ नसेल तर गुरुमाऊलीने सांगितल्याप्रमाणे दिंडोरी प्रणीत आपले गुरुमाऊली जे असतात ते मानव जातीसाठी आणि त्यांच्या मानव जातीच्या कल्याणासाठी सेवा देत असतात। त्यामधीलच एक सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, जो मी तुम्हाला दाखवला आधी, मोठी भगवत गीता तीच आपली छोटी करण्यात आलेली आहे आणि या ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे। या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये व्हायला हवं। त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जमेल तर नक्की करा, नसेल जमत तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात। आता या ग्रंथाचं पारायण केल्याने आपले पितृदोष निवारण होत असतात। दररोज देखील आपण करू शकतो या ग्रंथाचं पारायण। तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतात। आता पितृदोष जे असतात ते कसे ओळखायचे तो व्हिडिओ मी नंतर टाकते तुम्हाला, की पितृदोष कशावरून ओळखायचे, की आपल्या घरात पितृदोष आहे किंवा पितरांचा काहीतरी कोप आहे आपल्यावरती, तो दुसरा व्हिडिओ टाकते। पण जर असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला सांगेल की या ग्रंथाचं पारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात। आता तुमच्या घरात जर पितृदोष वगैरे नसेल तरी देखील तुम्ही करू शकतात। पितरांचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावर असला तर नक्कीच त्या आपली भरभराटी होते, दिवसेंदिवस आपली प्रगती होत असते, आपल्या घरामध्ये बदलाव बघायला मिळू शकतात आणि स्वतः तुम्ही अनुभव घ्या या गोष्टीचा। पितृपक्ष चालू होणार आहे, तर पितृपक्षांमध्ये जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी पितरांची सेवा तुम्हाला करायची आहे। देवांची सेवा कमी झाली तरी देखील चालेल, तुम्हाला सांगेल बाकी सेवा कमी झाल्या तरी देखील चालेल, पण पितरांची सेवा तुम्हाला करायची आहे।
आणि तुम्हाला सांगेल ह्या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही संकल्पयुक्त केला तर नक्कीच तुमच्या घरात बदल घडून येतील। नारायण नागबली विधी जो केला जातो ते जर करायला तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला आता जमत नसेल, काहीतरी कारण असेल, तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात। आणि नारायण नागबली विधी हा केला जातो, समजा पितृपक्ष देखील करतात लोक, बरेच ठिकाणी करत असतात, मी देखील सांगितलं की करू शकतात। पण तुम्हाला सांगू का, तिथे आपण करण्यापेक्षा जर आपल्या घरामध्ये जर पितृसेवा आपण केली गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार, तर पितृपक्षामध्ये तिथे जाऊन आपण नारायण नागबली विधी हा कधीतरी करू शकतो नंतर। पण आता ज्या 15 दिवसाचा हा कालावधी चालेल, ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये पित्रांची सेवा करणं खूप महत्वाचं असतं। कारण आपल्याकडे जे काही असतं, घरदार, प्रॉपर्टी, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली, ते सगळं पित्रांचा कृपा आशीर्वाद असतो आपल्याकडे आणि त्यांचा सेवा करायचा देखील आपल्याला हक्क दिलेला असतो त्यांनी। म्हणून तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला जमेल तर म्हणजे आवश्यक असेल तरच करा, नाहीतर नारायण नागबली विधी हा तुम्ही नंतर केला तरी देखील चालेल, पण पितृपक्षामध्ये आपल्या घरात तुम्ही केलं सेवा तरी देखील चालेल। कारण बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की ताई नारायण नागबली हा विधी चालतो का, तर करत असतात, काही प्रॉब्लेम नाही, बरेच लोक करत असतात। पण माऊलींचं म्हणणं असं असतं की आपल्या घरात सेवा घडणं खूप महत्वाचं असतं या कालावधीमध्ये। तर तुम्ही या ग्रंथाचं जर पारायण आपल्या घरामध्ये केलं तर तुमचे खूप आपल्या घरातील दोष जे असतात ते बाहेर निघायला मदत होते। तर पितृंचे हे जे 15 दिवस चालणार आहेत त्या दिवसांमध्ये, आता तुम्हाला जसं मी सांगितलं, ह्या मोठ्या ग्रंथाचं पारायण आपण कसं करू शकतो, तर संकल्प वगैरे नाही केला किंवा संकल्प करणं म्हणजे आपण बांधील होऊन जातो। आणि भगवद्गीता म्हटलं तर मोठा ग्रंथ येतो, तुम्ही एक अध्याय रोज पठण केले तर 18 दिवसात तुमचं पारायण होईल, त्या पद्धतीने तुम्ही करा। किंवा एका दिवसाला 2 अध्याय केले तर 3 दिवस तुमचे 2 अध्याय येतील, अशा प्रकारे तुम्ही करू शकतात। पण या ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते देखील तुम्हाला सांगेल। तुम्हाला समजा 9 पारायण करायचे आहे, 15 दिवसांमध्ये तुम्हाला 21 पारायण करायचे आहेत, पितृदोष प्रखर असेल तर तुम्ही 21 पारायण करा, एका दिवसाला 2 पारायण, 3 पारायण असे ऍडजस्ट करून मागे पुढे करून तुम्ही करू शकतात। पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा, मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ आला, ते तुम्ही स्किप करा, त्या दिवशी तुम्ही ऐकू शकतात। आपलं जे गुरुपीठ ऍप आहे त्याच्यावरती आपले संक्षिप्त भागवत जो हा सांगितला मी, याचं दररोज पारायण होत असतं, तर तुम्ही श्रवण करू शकतात त्या दिवसांमध्ये जेव्हा मासिक धर्म किंवा विटाळे। पण तुम्ही पठण मात्र करायचंय। आता संकल्पयुक्त असेल, जे तुम्ही पठण करणार आहेत स्वतः तेच तुम्ही संकल्पाच्या याच्यात काउंट करायचे आहेत, जे ऐकलेलं श्रवण केलेलं राहील ते तुम्ही त्याच्यात काउंट करायचं नाही, हे लक्षात घ्या। संकल्पयुक्त आता सेवा कशी करायची ते सांगते, नंतर नियम मी तुम्हाला सांगेल। आता जो हा ग्रंथ पठण करणार आहोत, ह्या ग्रंथामध्ये आता 14 स्कंद बोलले जातात। भागवत महात्म्य स्कंद, हे बघा 14 स्कंद दिलेले आहेत, 14 स्कंद दिलेले आहेत। त्यामध्ये दररोज जर तुम्हाला करायचं असेल पारायण, तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल किंवा पारायण करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने करायचं, इथे स्वामी स्तवन सगळ्यात आधी म्हणायचे। आपण देवघरासमोर बसायचं, तुपाचा दिवा निरंजन लावता आलं तर नक्कीच लावा, किंवा तेलाचा लावला अगदी तरी देखील चालेल, काही हरकत नाही। स्वामी स्तवन सगळ्यात आधी बोलायचंय। त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची म्हणायची आहे, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे, त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला आपला भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र तो आपल्याला आहे, ओम नारायणाय विने वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात, जो विष्णूंचा मंत्र आहे तो एक माळ म्हणायचा आहे किंवा 24 वेळा म्हटला तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, एक वेळा स्त्री सूक्त म्हणायचं आहे। पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे। तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण करत असणार तर तुम्हाला ही सेवा जसं मी सांगत आहे त्या प्रकारेच तुम्हाला करावी लागेल, तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल। नंतर तुम्हाला जसं सांगितलं मी, गणपती अथर्व शीर्ष देखील तुम्हाला म्हणायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला 14 स्कंद जे दिलेले आहेत, म्हणजे 14 अध्याय जे दिलेले आहेत ते इथून सुरुवात करायचे, पहिल्या अध्यायापासून तर 14व्या अध्यायापर्यंत संपूर्ण तुम्हाला वाचन करायचं आहे। 14 स्कंद म्हणजे 14 अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत, तेव्हा तुमचं एक पारायण होणार आहे, हे लक्षात घ्या। आता तुम्ही एका दिवसात जर 2 पारायण एका बैठकीत करणार असणार किंवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची तर तुम्ही या सेवा ज्या आहेत आता अथर्व शीर्ष किंवा मग आपलं स्वामी स्तवन
या गोष्टी तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल का, तर तुम्ही एका दिवसात जर तुम्ही 2 वेळा किंवा 2 पारायण म्हणजे 1 ते 14 अध्यायापर्यंत करणार असणार, तर तुम्हाला सांगेल तुम्ही नुसतं मग एक वेळा केलं सकाळी जसं बैठकीत आणि दुसऱ्या वेळानुसार 14 अध्याय केले तरी देखील चालेल। या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि या पद्धतीने तुम्ही 9 पारायण, 7 पारायण संकल्प करून किंवा 21 पारायण, 11 पारायण या 15 दिवसांमध्ये तुम्ही करू शकतात आणि एका दिवसाला 2-2 पारायण करून तुम्ही जर संकल्प केला की या पितृपक्षात मला करायचंय, मासिक धर्म वगैरे बघा तुमचा तारीख बघून 4 दिवस सेवा स्किप करायची, 5व्या दिवसापासून चालेल, तर एका दिवसाला 2 पारायण देखील तुम्ही करू शकतात। अशा प्रकारे तुम्ही सेवा करायची। मात्र सेवा करत असताना तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार त्याला परान्न वर्ज्य असेल, ब्रह्मचर्या कडकडीत पाळायची आहे, आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं परान्न तर मी तुम्हाला सांगितलं, कांदा लसूण असा काही नियम नाहीये, पण सगळ्यात महत्त्वाचं कुणाचं घेणं नाही, कुणाचं देणं नाही, आपल्या दरवाजाच्या बाहेर कमी जायचा प्रयत्न करा, मौन ठेवायचा प्रयत्न करा, कोणाची निंदा नालस्ती करायचं नाही, कोणाचं वाईट बोलायचं नाही, कोणाचं वाईट चिंतायचं नाही, तेव्हाच आपल्याला फळ मिळेल, नाहीतर तुमची सेवा ही व्यर्थ जाईल। आधीच सांगते, नाहीतर तुम्ही बोला करून देखील सेवाचं फळ मिळत नाही तर आपण कुठेतरी चुकत असतो हे लक्षात घ्या। म्हणून या चुका आपण करायच्या नाहीत जेव्हा संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा। या प्रकारे तुम्हाला सेवा करायची। नक्कीच तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच या ग्रंथाचं तुम्ही पारायण चालू करा। अजून बाकीचे उपाय किंवा सेवा जे असतं ते आपल्या चॅनलवरती मी टाकेलच, पण तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं पारायण खूप खूप प्रभावी आहे। सगळ्यांनी आपल्या घरात एक तरी करा। तुम्हाला पितृदोष नाहीये तर दररोज तुम्ही 1 अध्याय जरी पठण केला तरी चालेल। देवांची सेवा कमी करा त्या काळामध्ये। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल की ताई हा पारायण जर केलं तर मग माझे 3 अध्याय 11 माळी ज्या राहतात ते मी करू का? महाराजांची 1 माळ घ्या, 1 अध्याय पठण करा हे 15 दिवस, पण ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा असं सांगेल। तुम्हाला 1 पारायण किंवा 14 अध्याय एका बैठकीत नाही होत किंवा पितृदोष नाही, नुसती सेवा पित्रांची म्हणून करायची, 1 अध्याय दररोज ठरवा तुम्ही, 1 अध्याय मला वाचन करायचे। आता 14 अध्याय तर 7 अध्याय आज वाचा, उद्या 7 वाचा, 2 दिवसात 1 पारायण होईल। किंवा मग तुम्ही पहिल्या दिवशी 2-2-2 असं करून 7 दिवसांमध्ये तुमचं 1 पारायण होईल। या पद्धतीने करा, जेवढे होतील यथाशक्ती तुमच्याकडून तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा आणि पित्रांच्या चरणी अर्पण करा, त्या पित्रांसाठी अर्पण करा, त्यांना सद्गती मिळण्यासाठी अर्पण करा, कारण ते शांत राहिले तर आपली प्रगती कुणीही रोखू शकत नाही। आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळणं खूप खूप महत्त्वाचं असतं। तर चला मग सगळ्यांनी आपल्या घरात पित्रांची सेवा करा आणि पित्रांसाठी समर्पित करा ही सेवा पितृपक्षात असं सांगेल। तुमची नक्कीच तुमच्या पाठीशी पितृ उभे राहतील। चला मग सांगितलेली सेवा इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।